अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली। प्राजक्ताच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते। प्रत्येक शब्दागणिक संताप व्यक्त होत होता। एरवी आपल्याला हसवणाऱ्या प्राजक्ता माळीला कुणी दुखावलंय, नेमकं प्रकरण तरी काय आहे पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। एरवी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्राजक्ता माळीच्या डोळ्यात अश्रू होते। शब्दात राग आणि चेहऱ्यावर संताप होता। प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। प्राजक्ता दुखावलीये ती भाजप आमदार सुरेश धस यांच्या टिप्पणीमुळे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे सुरेश धस यांच्या रडारावर आहेत। धनंजय मुंडेंवर टीका करताना सुरेश धस यांची गाडी परळीत येणाऱ्या अभिनेत्रींकडे वळली। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं। सुरेश धस यांची ही कमेंट प्राजक्ताच्या जिव्हारी लागली। तिनं सुरेश धस यांची महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। जाहीर माफी मागण्याचं प्राजक्ताचं आवाहन धस यांनी धुडकावून लावलंय। प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे। या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी बरोबरच रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचीही नावं घेतली। राजकीय स्वार्थासाठी महिला कलाकारांना टार्गेट का करता असा प्रश्न प्राजक्ता माळीनं विचारला। त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला। त्यांनी स्वतःचा TRP वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली। अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे। माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही। मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचा निषेध केला, तर धस यांनी सुद्धा त्या निषेधाला उत्तर म्हणून हास्य जत्रेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे। मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो, तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू। मनसेच्या अमेय खोपकरांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवलाय, तर सुरेश धस यांच्या इव्हेंट बद्दलच्या स्टेटमेंटला ट्विस्ट करण्याची गरज नाही असा सल्ला अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हेंनी दिलाय। मला असं वाटतं की एखाद्या महिलेबद्दल आणि किंवा त्याहूनही मराठी चित्रपट सृष्टीतल्या अभिनेत्रींबद्दल असं जाहीररित्या नाव घेऊन त्यांचं नाव माध्यमांसमोर घेणं हे अत्यंत चुकीचं आहे, हे बरोबर नाही आणि याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे। मला असं वाटतं सुरेश धसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं। त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काय भासत। ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही। इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं। आता प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का? कारवाई न झाल्यास प्राजक्ता कोणतं पाऊल उचलणार? प्राजक्ताच्या समर्थनार्थ
सिनेसृष्टीतली इतर मंडळी एकवटणार का असे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.